नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा या पेपर 1 म्हणजे GS1 मधले आपले एक्सपेक्टेड 20 थीम्स मला सांगायचे आहेत, की बघा पहिल्यांदा सर्वजण आपले डिस्क्रिप्टिव्ह पेपर देणार आहात. जी मुलं ऑलरेडी UPSC वगैरे मेन्स दिली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. अशा मुलांसाठी व्हिडिओ जे पहिल्यांदा काय करतायत राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची काय लिहितायत मेन्स. त्या मेन्स देणाऱ्या मुलांसाठी मला थोडंसं गाईड करायचं की एक्सपेक्टेड तुम्ही येणारे आता बघा आज तारीख आहे 5. पुढच्या 19 तारखेला आपला काय आहे तर पेपर आहे. अजून आपल्याकडे 14 दिवस आहेत. तुम्ही एसएची पण आता तयारी करायची कारण 18 तारखेला काय आहे. मी एसएच्या ऑलरेडी थीम्स काय आहेत, कोणकोणते एक्सपेक्टेड एसे आहेत विचारले जाऊ शकतात. त्याचे तुम्ही थोडासा फ्रेमवर्क करून घ्या, ब्रेनस्टॉर्मिंग बनवून घ्या. मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवले नसेल बघितलं तर तुम्ही जाऊन बघा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत GS1 ला कोणकोणते टॉपिक एक्सपेक्टेड आहेत. मी क्वेश्चन म्हणत नाहीये, मी काय म्हणतोय तर थीम्स. ह्या थीम्सवर क्वेश्चन विचारणारच आणि त्या थीमची आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे, डेफिनेशन कशी म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लोबलायझेशन वर जर क्वेश्चन विचारणार असेल आहे पण नक्कीच विचारणार आहे. तर ग्लोबलायझेशनची मला काय असली पाहिजे, व्याख्या असली पाहिजे. ग्लोबलायझेशनची मला प्रो अँड कॉन्स माहिती असले पाहिजेत. ग्लोबलायझेशनचे मला प्रो अँड कॉन्स माहिती असले पाहिजे. भारताच्या सोसायटीवर कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट झालेला आहे या सर्व गोष्टी माझ्याकडे काय असेल एक रॉ फ्रेमवर्क असणार आहे की मी इंट्रोमध्ये काय करणार आहे, बॉडीमध्ये काय लिहिणार आहे आणि कन्क्लूड कसं करणार आहे. अशा टॉपिकवर जर क्वेश्चन आला तर मी कन्क्लुजनची सुरुवात कशी करणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींची आपण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर पहिली गोष्ट, पेपर कधी होणार आहे तर आज पेपर आपला झालेला आहे ऑलरेडी 5 एप्रिल लँग्वेज 1 पेपर आणि लँग्वेज 2 पेपर झालेला आहे. आता मध्येच बघा 14 दिवसाचा काय आहे आपल्याला ब्रेक आहे. तर 18 एप्रिलला काय आहे एसे पेपर आहे. तर तुम्हाला आता कशा पद्धतीने मॅनेज करायचं, तुम्हाला एसे पण साईड बाय साईड चालू ठेवायचं आणि ह्याचा पण अभ्यास चालू ठेवायचा. का तुम्हाला इथे वेळ कमी भेटतोय, फक्त एकच दिवसाचा काय आहे मध्ये ब्रेक आहे. ब्रेक पण नाही म्हणू शकत आपण, लगेच नेक्स्ट डे काय तुमचा GS1 चा पेपर आहे, GS आणि GS2 चा पेपर आहे. सो तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 14 दिवसामध्ये 3 पेपरवर फोकस ठेवायचा, एक एसे आणि GS1 आणि GS2. ओके सर, तो कशा पद्धतीने 14 दिवस मॅनेज करतायत त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ सेपरेट बनवेन एक 2 दिवसामध्ये. तर काय करा, एसे तुमचा रोज तुम्हाला आता इथून एक तरी एसे काय करता आला पाहिजे, डेली लिहिता आला पाहिजे. एक 3-3 प्लस 3-3 तास म्हणजे 6 तास तुम्हाला एसे लिहिता आला पाहिजे. कारण का एक 250 मार्क मॅटर करतात. पुढे GS1 तुम्हाला इथून पुढचे काही 7 दिवस तुम्हाला GS1 चा अभ्यास करावा लागेल. म्हणजे इथून मी तर असं म्हणेन पहिल्यांदा तुम्ही GS2 चा अभ्यास करून घ्या. ह्या 10 तारखेपर्यंत कशाचा अभ्यास करा, GS2 चा अभ्यास करून घ्या. आणि पुढचे 5 ते 6 दिवस कशाचा अभ्यास करून घ्या, GS1 चा अभ्यास करून घ्या. आणि 2-3 दिवस तुम्ही एसे साठी ठेवा की तुम्ही त्या मोडमध्ये गेला पाहिजे, एसे लिहिण्याच्या मोडमध्ये गेला पाहिजे. तर मी म्हणेन एसे तर तुम्हाला करायचंच आहे, पण साईड बाय साईड तुम्ही GS1 GS2 ला इग्नोर करू नका. त्यानंतर तुम्हाला GS3 आणि GS4 साठी इनफ टाइम आहे. तो तुम्ही इथं काहीच बघू नका, GS तिकडे बघूच नका आणि इथेक्सकडे पण बघू नका. आता तुम्ही लक्ष ठेवायचं फक्त येणाऱ्या 14 दिवसामध्ये GS1 आणि GS2 तुम्हाला ह्याचे टॉपिक्स काय करायचे. आता त्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ बनवतोय की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. ओके, सो सिलेबस काय आपला GS1 चा बघून घेऊया आपण. इथे महाराष्ट्र जास्त फोकस असेल बघा. आपल्याला काही आर्किटेक्चर माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, मौर्यन स्थापत्य कला आपल्याला माहिती असलं पाहिजे. गुप्त कलामध्ये स्थापत्य कला कशी होती, आर्किटेक्चर कशी होती, कशाला जास्त महत्व होते, हे सर्व आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, महाराष्ट्रातील संत चळवळींच्या विशेष संदर्भात भक्त चळवळ आणि त्यांचे तत्व. पुढे मी क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात याचा पण मी काही मॉडेल क्वेश्चन आणलेले आहेत, ते पुढे आपण दाखवू. हा, तर हे आहे महाराष्ट्राच्या संत चळवळी म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून तुम्हाला संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकारामवर एक क्वेश्चन असेल, संत रामदास, या सर्वांना तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, थोडं थोडं नॉलेज माहिती असलं पाहिजे, थोडी थोडी माहिती आपल्याकडे असली पाहिजे. त्यांची पुस्तकं असतील, त्यांचे ग्रंथ असतील, त्यांनी केलेलं समाजकार्य. ओके, सो आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकापासून 18 म्हणजे 1757 पासून आजपर्यंतच्या महत्वाच्या घटना, महत्वपूर्ण व्यक्ती यांच्या आणि समस्या याच्यावर आपल्याला माहिती असली पाहिजे. थोडक्यात आपल्या मॉडर्न हिस्ट्रीबद्दल माहिती असलं पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे योगदान आपल्याला काय असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथे तुम्हाला कशाबद्दल माहिती असलं पाहिजे तर सविनय कायदेभंग, नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, चलो जाव चळवळ. ओके, आणि गांधीजींच्या बद्दल मग गांधीजींवर 2 ते 3 क्वेश्चन पाहायला भेटणार आहेत. ओके, गांधीजींचं योगदान स्पष्ट करा, स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींचं योगदान स्पष्ट करा, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारामध्ये काय म्हणतात ना फरक होता हे स्पष्ट करा, असाही क्वेश्चन असेल तुम्हाला. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण, देशांतर्गत काही पुनर्रचना म्हणजे इव्हन इमर्जन्सीवर तुम्हाला काय असू शकतो क्वेश्चन असणार आहे. कशावर, इमर्जन्सी. ओके, पुढे आणखी काय आहे तर जगाच्या 18व्या शतकातील औद्योगिक क्रांती,
जागतिक युद्ध 2 झालेले आहेत. आपल्या देशांच्या भूसमाची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद यांच्याबद्दल तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारणार आहे. साम्यवादावर पण क्वेश्चन असेल. ओके, भांडवलशाहीवाद, समाजवाद. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये ॲज इट इज क्वेश्चन विचारणार. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये कोणती आहेत सांगा, 10 मार्कासाठी. याच्यावर तर आणखी नक्की क्वेश्चन. कशावर क्वेश्चन असणार आहे तुम्हाला? महिला आणि महिला संघटनांची भूमिका स्वातंत्र्य लढ्यातील किंवा लोकसंख्या याच्यावर क्वेश्चन असणार आहे. ओके, कशावर क्वेश्चन असणार आहे तर तुम्हाला लोकसंख्येवर एक क्वेश्चन असणारच आहे. पुढे जागतिकीकरणावर एक क्वेश्चन नक्कीच. जेवढे तुम्हाला इथे कीवर्ड दिसेल त्याच्यावर एक क्वेश्चन असणार. सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, हमखास क्वेश्चन असणार. तुम्ही याच्यावर तयारी करून ठेवायची. जगाचा प्राकृतिक भूगोल, विशिष्ट महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही काय करता आला पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया उपखंडात वगैरे झालेले आहे. भूकंप असेल, सुनामी असेल, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ, अशा महत्वाच्या घटना. ओके, त्यांचे परिणाम कसे होतात आणि काय आपल्याला काय घेतले पाहिजेत, प्रिकॉशन घेतले पाहिजेत, बदल. ओके, इंडियन मान्सूनवर क्वेश्चन असणार आहे. मी नंतर लाईव्ह आपला व्हिडिओ बनवेलच पेपर झाल्यानंतर. आज जे काही डिस्कशन करतोय आपण, कशावर क्वेश्चन असेल, इंडियन मान्सूनवर नक्कीच क्वेश्चन असणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने आगमन होतं, कशा पद्धतीने निर्गमन होतं, म्हणजे रिट्रीट मान्सून काय असतो. ओके, एल निनो ला निनाचा कसा पद्धतीने प्रभाव पडतोय आपल्या इंडियन मान्सूनवर. इंडियन मान्सूनचं महत्व काय भारताच्या शेतीमध्ये. हा, तर काही मी थीम्स इथे आणलेले आहेत. आपण 1 बाय 1 थीम बघूया. ह्याच्यावर एक क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. 1857चा उठाव, कारण, करार, स्वरूप, परिणाम त्याचे काय झालेले आहेत, कुठे कुठे उठाव झालेले आहे, याच्यावर क्वेश्चन असणार आहे. सोशो रिलिजियस मुवमेंट आणि त्यातल्या त्यात प्रार्थना समाज, कशावर क्वेश्चन असणार आहे. प्रार्थना समाज असेल, आर्यन समाज असेल, प्रार्थना सत्यशोधक समाज असेल, त्याच्यावर क्वेश्चन विचारणारच आहे तुम्हाला. इंडियन नॅशनल मुवमेंट, फेजेस, मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट आणि गांधीयन. म्हणजे मवालवाद आणि जहालवाद याच्यामधले काय करा, फरक स्पष्ट करा. बघा इथे काही क्वेश्चन आणलेले. 1857चा हा झालेला आहे क्वेश्चन, आलेला 2016 क्वेश्चन विचारला होता युपीएससीने. काय क्वेश्चन आहे, 1857च्या उठावात वसाहतवादी भारताच्या ब्रिटिश धोरणाच्या उत्खननाचा महत्वाचा टप्पा कसा बनलेला आहे. डिस्कस द रोल ऑफ ह्युमन, मगाशी म्हटल्याप्रमाणे, इन द फ्रीडम स्ट्रगल, स्पेशली ड्युरिंग द गांधीयन फेज. कल्पना दत्त असेल आपल्या. ओके, खूप सारे आपले स्त्री आहेत, त्यांनी काय केले. उषा मेहता असेल, आपले रेडिओ वाहिनी त्यांनी चालवली. ओके, अशा खूप साऱ्या व्यक्तींचं आपल्या महिलांचं नाव घेऊ शकतो. त्यांना मेन्शन करावं लागेल, त्यांचं योग काम आपल्याला काय करावं लागेल. प्रतिलता वड्डेद्दर आहे आपल्याकडे. ओके, धारासनामध्ये आपले सरोजिनी नायडू यांचा सुद्धा काय आहे, महत्वाचा रोल आहे. तो अशा स्त्रियांचा तुम्हाला काय करावं लागेल, मेन्शन करावा लागेल. ओके, 1940च्या दशकामध्ये सत्ता हस्तांतरण प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची करण्याविषयी ब्रिटिशांची भूमिका स्पष्ट करा. 2019ला क्वेश्चन विचारला होता. आणि महात्मा गांधीजींच्या विचारांचे वर्तमानातील महत्व प्रकाश करा. अतिशय ॲज इट इज क्वेश्चन पण हा येऊ शकतो. पुढे काही अजून थीम्स बघूया आपण. रोल ऑफ महात्मा गांधी, बजाच मग क्वेश्चन बघितला. रिव्हॉल्युशनरी मुवमेंट. ओके, आपले भगतसिंग वगैरे यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर आहे क्रांतिकारी चळवळी वगैरे, घटनात्मक सुधारणा. अजून काय महत्वाचे, महाराष्ट्राचे हिस्ट्री क्वेश्चन काय येऊ शकतो. शिवाजी महाराजांचे प्रशासन कशा पद्धतीने होते. मराठा संघ आपला, पेशवाई, भक्ती चळवळ, ज्ञानेश्वर वगैरे यांच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रातले समाज सुधारकांचं योगदान स्पष्ट करा. तुम्हाला समाज सुधारकांबद्दल थोडं विचारलं जाऊ शकतो. जॉग्राफीवर पाहिजे भारतीय मान्सून प्रणाली. ओके, इंडियन मान्सून सिस्टम, त्याचं मेकॅनिझम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कशा पद्धतीने इंडियामध्ये मान्सून येतो. ओके, 2 ब्रँचेस आहेत, एक अरेबियन सी ब्रँचेस आहे आणि एक आपली बे ऑफ बेंगॉल ब्रँच आहे. कशा पद्धतीने येतं. ओके, कोणतं आपल्या म्हणतो ना, लँड हीट करते, त्यामुळे इथे लो प्रेशर तयार होतो. आणि इकडे कोणता प्रेशर तयार, हाय प्रेशर. तो वारे नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतात. ओके, आणि जेव्हा ते इक्वेटर हे क्रॉस करतात तेव्हा ते काय होतात, उजवीकडे व्हायला होते, सुरुवात होते. क्लायमॅटिक रिजन्स माहिती असले पाहिजे आपल्या भारतातले. क्लायमॅटिक रिजन्स ऑफ वर्ल्ड जगातले माहिती असले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टुंड्रा आहे, तैगा आहे, सवाना आहे, मेडिटेरियन क्लायमेट आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातली किंवा भारतातली मृदा आणि शेतीचे प्रकार. एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहे बघा, हमखास याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील भूस्खलनाची, जे लँडस्लाइड म्हणतो आपण, कारणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. ओके, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन उपाययोजना स्पष्ट करा. ह्याच्यावर पण हमखास क्वेश्चन असणार आहे. ड्रॉट मॅनेजमेंट. ओके, नंतर आणखी काही थीम्स बघूया आपण. रिसोर्सेस अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्रात असणारे इंडस्ट्रीज वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचा काय परिणाम झालेला आहे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये. लोकसंख्या भूगोल आपल्याला माहिती असला पाहिजे. थोडे भौतिक आपल्या महाराष्ट्राची जॉग्राफी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. 3 भाग पडतात आपले, कोकण, सह्याद्री आणि प्लेटो. थोडी माहिती विचारली जाऊ शकते आपल्याला. एक्सपेक्टेड क्वेश्चन काय आहे बघा, अतिशय महत्वाचे क्वेश्चन. महाराष्ट्रातील पाणी टंचाईसाठी नदीजोड प्रकल्प उपाय आहे का, हमखास क्वेश्चन विचारला जाईल.
महाराष्ट्रातील आंतरराज्य जलवाटपातील समस्या स्पष्ट करा. आपली कर्नाटकासोबत वाद आहे कृष्णा नदी संदर्भात. ओके, गोदावरी नदी संदर्भात वाद चालू आहे, त्याची काही समस्या स्पष्ट करा. महाराष्ट्रातील जलसंधारणाचे कार्यक्रमाचे समस्या विश्लेषण करा. कशा पद्धतीने जलसंधारण केले जाते तुम्हाला माहिती असेल. पाणी फाउंडेशन, आमिर खान, तुम्हाला यांचं नाव मेन्शन करता आलं पाहिजे. कशा पद्धतीने डोंगरावर तळे वगैरे तयार केले जातात. पुढे क्लायमेट अँड रेनफॉल ह्याच्यावर क्वेश्चन असेल. ऍग्रिकल्चरल आपली क्रॉपिंग पॅटर्न कसा आहे, कशा पद्धतीने पीक घेतलं जातं, आणि मिनरल्स अँड इंडस्ट्रीज. एक्सपेक्टेड क्वेश्चन. सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा महाराष्ट्राच्या हवामान आणि जलनिस्सार प्रणाली होणारा परिणाम स्पष्ट करा. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. तुम्ही याची काय करा, माहिती काढून ठेवा. कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहे असे जर क्वेश्चन विचारला तर, किंवा प्रॅक्टिस करा येणार 14-15 दिवसात. महाराष्ट्रातील जॉग्राफिकल डिव्हिजन्स, महाराष्ट्र अँड देअर इकॉनॉमिक सिग्निफिकन्स, भूआकृती विभाग आणि त्यांचे महत्व स्पष्ट करा. महाराष्ट्रातील आपल्याकडे काही पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, दुष्काळग्रस्त का होत आहे, त्याचा परिणाम तुम्हाला कारण देता आलं पाहिजे, उपाय सांगता आले पाहिजे. सोसायटी, आता डायव्हर्सिटी इन इंडिया क्वेश्चन विचारेल तुम्हाला. अँगल इंटिग्रेशन अँड फ्रॅगमेंटेशन. सोशल इश्यू आहेत आपल्याकडे, पॉवर्टी आहे, आता पॉवर्टीवर एक क्वेश्चन असणार आहे. कशावर क्वेश्चन असणार, कारण का पहिल्यांदाच पेपर आहे बघा. का मी असं सांगतोय, हे कन्फर्म का सांगतोय, एमपीएससी जे पेपर सेट करेल तो असा पण पेपर सेट करणार नाही की तुम्हाला खूप सारं सरप्राईज देईल. एकदम इझी क्वेश्चन विचारले जाणार आहेत, कारण का पहिल्यांदा मुलं काय देणार आहेत, एक्झाम देणार आहेत. इझी असे जे काही सिलेबसमध्ये कीवर्ड्स आहेत ना, त्या कीवर्ड्सवरच तुम्ही काय क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मी तुम्हाला पेपर झाल्यानंतर ते कीवर्ड्स पण दाखवेन की हे कीवर्ड्स आणि याच्यावर विचारलेले हे क्वेश्चन. ओके, सो तुम्ही कीवर्ड सोडू नका. इकॉनॉमिक आणि सोशल इनक्वालिटी, इन्क्लुसिव्ह ग्रोथ विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. काही क्वेश्चन्स. भक्ती साहित्याचे स्वरूप हे युपीएससीने विचारलेले आहेत, आणि भारतीय संस्कृतीत योगदान स्पष्ट करा. भारतीय तत्वज्ञान, फिलॉसॉफी म्हणतो आपण, परंपरा, भारतीय स्मारके, कला, आकार देणारे महत्व, भूमिका स्पष्ट करा. युपीएससीचे क्वेश्चन आहेत. एवढं कठीण क्वेश्चन विचारला जाणार नाही, फक्त तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होतात. 1940च्या दशकामध्ये सत्ता असतात आपण बघितलं आता, आणि योगदान स्पष्ट करा. अजून काही इश्यू आहेत आपल्याला, काही थीम्स आहेत. वुमेन इश्यू, एम्पॉवरमेंट, याच्यावर हमखास क्वेश्चन विचारलं. जिथे जे स्टार दिसतो तिथे नक्कीच क्वेश्चन आहे. कास्ट सिस्टीमवर क्वेश्चन असणार आहे महाराष्ट्रामध्ये. आरक्षण आणि भेदभावावर क्वेश्चन असेल. अर्बनायझेशन आणि मायग्रेशन नक्कीच क्वेश्चन याच्यावर. मी जे काही 20-25 थीम सांगतो याच्यावर क्वेश्चन असणार. झोपडपट्टी आपल्याला काय माहिती असेल तर, का धारावी आपल्याकडे आता पुनर्वसन चालू आहे, ते योग्य आहे का, कशा पद्धतीने काय समस्या येऊ शकतात. ग्लोबलायझेशन आणि इंडियन सोसायटी, आता काय परिणाम झालेला आहे. ओके, आर्ट अँड कल्चर मध्ये काय क्वेश्चन विचारले जाईल. भारतीय म्हणतात ना, टँजिबल अँड इनटँजिबल हेरिटेज आपल्याकडे. क्लासिकल अँड फोल्क आर्ट्स आहे, काही नृत्य संगीत आपल्याकडे सादर केलं जातं. रिलिजन अँड फिलॉसॉफी, ठीक आहे. सुफी परंपरा याच्यावर क्वेश्चन असेल. तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्याकडे कशा पद्धतीने होतोय, कल्चरल अँड मॉडर्नायझेशन. थोडे कठीण क्वेश्चन काढायचं असेल आयोगाला तर असे क्वेश्चन काढू शकतो. काय सांगतोय, तुम्ही फोकस ठेवायचं कशावर, थोडंसं महाराष्ट्र जॉग्राफी, थोडा महाराष्ट्राचा इतिहास, संतांचं योगदान, समाजसुधारकांचं योगदान, म्हणजे थोडंसं आपल्याला महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, आपले आंबेडकर असतील, महात्मा गांधी यांच्याबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. योगदान म्हणतात महिलांचे योगदान, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महिलांचे योगदान. इंडियन मान्सून, इंडियन सोसायटी, त्याची वैशिष्ट्ये. इंडियन मान्सूनवर तर हमखास क्वेश्चन असणार आहे. महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश, शेतीचे प्रकार, शेती आणि शेतीचे क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो, शेतीचे प्रकार कशा पद्धतीने आहेत. ओके, महाराष्ट्राचा भौगोलिक म्हणजे महत्व स्पष्ट करा, किंवा रचना कशी आहे महाराष्ट्राची. असे सर्व प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून देईन. तुम्ही नक्की याची पीडीएफ घ्या आणि हे क्वेश्चन काय करा, प्रॅक्टिस करा. येणाऱ्या 14 दिवस ऍटलिस्ट काय बनवा, ब्रेन स्टॉर्म करा. ब्रेन स्टॉर्म म्हणजे काय, जर समजा अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे लँडस्लाइडवर इंडियन वेस्टर्न घाटमधल्या, तर इंट्रोमध्ये मी काय लिहिणार आहे, बॉडीमध्ये मी कसं काय मेन्शन करणार आहे, जसं एक ब्रेन स्टॉर्म करता आलं पाहिजे तुम्हाला. माइंडमध्ये ते उत्तरं लिहिता आलं पाहिजे. कन्क्लुजन काय करणार आहे, कशा पद्धतीने कन्क्लूड करेन, अशा टाईपचा क्वेश्चन आला. आणि लक्षात जेव्हा तुम्ही पेपर घ्यायला जाल तेव्हा पहिली एखादा क्वेश्चन 1 मिनिट तुम्ही कशासाठी घ्यायचं, तर ब्रेन स्टॉर्मिंग घ्यायचं. कशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिणार, इंट्रोमध्ये काय लिहिणार आहात, बॉडीमध्ये हे. सो लक्षात ठेवा, 7 मिनिटं भेटत आपल्याला एक क्वेश्चन सोडवायला. त्यातलं 1 मिनिट तुम्ही कशासाठी ठेवायचं, ब्रेन स्टॉर्मिंग. लक्षात ठेवा, ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे मग ऑलरेडी आन्सर मनामध्ये तयार असणार आहे की ह्या टॉपिकवर काय, ह्या क्वेश्चनवर काय आन्सर लिहिणार आहे, ते मला काय करता आलं पाहिजे, एका बाजूला रफ पेजवर लिहिता आलं पाहिजे. ते पॉईंट्स तुम्ही ऍड करत जायचं. लक्षात ठेवा, कीवर्ड्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. सो अशा पद्धतीने मी हे तुम्हाला सांगितलेले आहेत महत्वाचे टॉपिक्स. नक्की याचा तुम्हाला फायदा होईल, आणि जेव्हा पेपर होईल तेव्हा मी नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासमोर कंपॅरिझन मध्ये घेऊन येईन. सो
ऑल द बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा. 18 तारीख पहिल्यांदा एसे लिहा. मी जे 8 एसे सांगितलेले ते पहिल्यांदा लिहून काढा आणि 19 तारखेला जे काही जनरल स्टडीचा 1 आणि जनरल स्टडी 2 चा उद्या मी एक क्वेश्चन व्हिडिओ बनवेल जनरल स्टडी 2 च्या थीम्स सांगायला. ओके ओके. धन्यवाद मित्रांनो. ऑल द बेस्ट. मस्त अभ्यास करा आणि आपलं नाव लिस्टमध्ये येऊ द्या. धन्यवाद.